मुखर्जी रोडलगत असलेल्या 4 मजली भावना इमारतीवर आता पाडकामाची टांगती तलवार निर्माण झाली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेकडून इमारत रिकामी करण्याची नोटीस बजावण्यात आल्याने इमारतीतील 29 कुटुंबांमध्ये भीती आणि चिंतेचं वातावरण पसरलं आहे. बुधवारी या इमारतीतील रहिवाशांनी थेट महापालिका मुख्यालयात धाव घेत पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आणि लोकप्रतिनिधींची भेट घेतली. यावेळी रहिवाशांनी निवेदन देत कारवाई थांबवण्याची मागणी केली. दरम्यान सन 2002 साली महापालिकेने ही इमारत तोडण्याची नोटीस दिली होती. त्यानंतर रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी न्यायालयाने इमारत पाडण्यास स्थगिती दिली होती. मात्र कल्याण न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका संबंधित व्यक्तीने मागे घेतल्यानंतर उच्च न्यायालयातील स्थगिती आदेश रद्द झाला. यानंतर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांनी इमारत रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे. बांधकाम नियमांचे उल्लंघन करून इमारत उभारण्यात आल्याचा दावा या नोटिशीत करण्यात आला आहे. महापालिकेने रहिवाशांना 15 दिवसांच्या आत इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा पाडकामाचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल असा इशाराही नोटिशीत देण्यात आलाय. तसेच रहिवाशांनी सहकार्य न केल्यास पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात येईल. तसेच वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्याचाही इशारा देण्यात आला आहे. यामुळे इमारतीतील 29 कुटुंबांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका आम्हाला बेघर करणार असेल तर आम्ही जायचे कुठे, असा सवाल आता रहिवाशांकडून उपस्थित केला जातोय. द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, कल्याण डोंबिवली.